मागे असलेलं हे सीशोर टेम्पल, परंतु काही दिवसांपूर्वी हे सीशोर टेम्पल इथं नव्हतं. याचा पुरावा शोधत असताना इसवी सनाचं 16वं शतक उजाडायला लागलं. तब्बल मध्ये 1000 वर्षाचा कालखंड निघून गेला आणि मधल्या 1000 वर्षामध्ये हे मंदिर जणू काय या भारतातून गायब झालं की काय असा प्रश्न इथं जनतेला पडावा, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये ज्यावेळी या भागामधलं वाळू आणि पाणी बाजूला सरलं गेलं, त्यावेळी हे मंदिर वरती आलं. या मंदिराला महाबलीपुरमचं सी शोर टेम्पल म्हणून मान्यता मिळाली. नंतरच्या कालखंडामध्ये हे सगळं बघत असताना एक बाब अशी लक्षात येते की कुठेतरी प्राचीन प्रवाशांनी, इतर देशातल्या प्रवाशांनी या मंदिराविषयी असं लिहून ठेवलंय की इथं 7 मंदिरं असावीत, परंतु इथं 7 मंदिरं असल्याची दिसत नाहीत. आणि मग इसवी सनाचं 2002 साल उजाडलं, ज्यावेळी भारतीय पुरातत्व विभागाने या भागातील समुद्रामध्ये 700-800 मीटरवरती जाऊन संशोधन केलं. इसवी सन 2005 ज्यावेळी इंडियन नेव्हीच्या काही पाणबुड्यांनी इथं जाऊन संशोधन केलं आणि मग त्यांना दिसलं की इथं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चौथरे देखील आहेत. आणि याच बाजूला एका समुद्र किनाऱ्यावरती एका सिंहाचा पुतळा त्यांना असलेला दिसला. जो सिंहाचा पुतळा, त्याला व्याल देखील म्हटलं जातं, जो मंदिराच्या द्वारशिल्पाच्या बाजूला असल्याचं आपल्याला दिसतं. मग आपल्या लक्षात येतं की अनेक भाग हा समुद्र सुप्तंतू झालेला आहे आणि म्हणूनच आज हे मंदिर इथं आहे. हे भाग्य आहे आपलं